शरद पवारांनी मस्साजोगमध्ये पाऊल ठेवता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या. गावकरी म्हणाले, केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शनिवारी या गावात जाऊन देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर आक्रोश केलाय आणि यावेळी शरद पवारांसमोर जमलेल्या गावकऱ्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी केली आणि यावेळी शरद पवारांसमोर गावकऱ्यांचा आक्रोश केला. आणि आम्ही सगळे भयभीत आहोत, आम्हाला उद्या कुणाचा नंबर लागेल याचा नेम राहिलेला नाही अशी भीती देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. शरद पवारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्व घटनाक्रम कुटुंबियांकडून समजून घेतला. शरद पवारांनी मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय आणि यावेळी संतोष देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय शरद पवारांपुढे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांसमोर गावकऱ्यांचा आक्रोशही पाहायला मिळाला. आम्ही सगळे भयभीत आहोत, उद्या कुणाचा नंबर लागेल याचा नेम राहिलेला नाही असं गावकरी म्हणाले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पोलिसांनी आम्हाला मृतदेह कुठे मिळाला याबाबत खोटं सांगितलं. माझ्या भावाला न्याय मिळायला हवा. जो कोणी या हत्येमागे सूत्रधार आहे त्यालाही अशी शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला काहीच नको, आम्हाला फक्त न्याय हवा अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांच्या बहिणीने शरद पवारांपुढे आपली व्यथा मांडली आहे.